लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजचा भाग चालू करण्याआधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या भागात आपण बघणार आहोत, कला साहिलला घेऊन येते स्वतःला निर्दोष प्रूव्ह करण्यासाठी. पण तेव्हाच रोहिणी म्हणते, आम्ही का म्हणून याच्यावर विश्वास ठेवायचा. सरोज पण तिला साथ देते. त्यावर साहिल त्यांना प्रूफ म्हणून मोबाईल रेकॉर्डिंग दाखवतो. ते ऐकून सगळे शॉकमध्येच जातात. नंतर रोहन त्याला मारायलाच जातो तेव्हा कला म्हणते, नाही त्याला पोलिसात नाही देऊ आपण, कारण की त्याच्यामुळेच आपल्यावर सत्य कळालं आहे सगळं, त्याला नको देऊयात पोलिसात. आणि ती आबांना पण तशी रिक्वेस्ट करते. एवढं सगळं ऐकून नैना खूपच घाबरून जाते आणि ती कलाला बोलते, कला तू हे मुद्दाम करते माझा बदला घ्यायला. ती आबांना, सरोजला, रोहिणी, रोहन सगळ्यांना तशी बोलून दाखवते. पण मग कोणीच तिचं ऐकत नाही व ती कलाला चिडूनच बोलणार असते. पण तेवढ्यात आबा म्हणतात, थांबा, पहिले याला बाहेर जाऊ द्या, आपण आपल्या घरातलं तर आधी आपटून घेऊ. आणि साहिलला ते जायला सांगतात. साहिल गेल्यावर पण नैना म्हणते, हे सगळं खोटं आहे, हे सगळं टेक्निकली केलंही नाही, हा माझा आवाज नाही आहे. ती कलाला काही बाई बोलतच असते की आवाज जोरातच तिच्या नावाने थांब म्हणतात आणि त्यांना त्रास व्हायला लागतो. ते बघून सरोजही नैनाला म्हणते, आता माझ्या घरात हा तमाशा बस झाला. रोहिणी तोच चान्स बघून नैनाला एक थोबाडीत मारते आणि म्हणते, बस आता माझ्या आणि माझ्या मुलाचा तुला फायदा घेऊ देणार नाही मी. या घरात तुला जागा नाही. आणि ती तिला घरातून बाहेर हाकलून देते. रोहन पण तिची बॅग आणि ते घेऊन बाहेर फेकून देतो. नैना दरवाजा वाजवून वाजवून सांगत असते, हे सगळं कलाने केलंय, मी नाही केलं. पण मग कोणीच तिचं ऐकत नाही. शेवटी कला अद्विकला म्हणते, अद्विक मी कधीच तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. यावर अद्विकही तिला स्माईल देतो. सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात. इकडे खरींच्या घरी संगीताही खूप टेन्शनमध्ये असते की करा कशी स्वतःला निर्दोष साबित करणार आहे. त्यावर दिनकर म्हणतात, काही ना काही करेलच अंबाबाई. आणि संगीता तिला फोन करायलाच जाते. रूममध्ये आल्यावर कला तिची बडबड करत असते की ह्या घरात आल्यापासून तिला नेहमी स्वतःला सिद्धच करायचं आहे. आणि ते सगळं अद्विक ऐकतो. तो तिला काही बोलणारच की कला आधीच चालू होते की हे बघ चांदेकर, मी हे सगळं ना तुला नाही बोलली, मी माझं बोलत होते. अद्विक तिची बकबक ऐकून तिच्या तोंडावर बोट ठेवून तिला शांत करतो आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. तर आजच्या भागात एवढेच. तुम्हाला काय वाटते, अद्विकला काय बोलायचे असेल कलासोबत, हे मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.